बाहेरची काम करत बसली या आणि आता आयत्या पायत्या पिठावर गोट्या वाडाय आली काय मी तायनं शेंगा फोडले त्या ही शेंगदाणं ही आणि कशाला फोडले ते एवढ्या मांदळ्या शेंगा हा? कशाला फोडले त्या लाडू कराय फोडले ते लाडू शेंगदाण्याचे लाडू करायचे इथं असं करायचं काय बर म्हणून फोडले त्या डॉक्टरनं सांगितलं गुण पडला म्हणायला तुला खायसाठी तर फोडले ते घ्या अब्दून मला फोडले त्या म्हणजे मला लाडू करायला फोडले त्या मला पण मान्य आहे आता चला लाडू पण करायचं तर दोघांनी केलंय काम चांगलं शेंगा फोडायला पण वायता घेते या पण आधीच फोडून ठेवलेलं म्हणलं काय अडचण नाही घ्यायचं लाल बळडक चांगलं भाजून खरपूस आणि जे काय असेल ते आपलं मिक्सरवर बारीक करून मस्तपैकी लाडू करू आपण आता गुळ किसावं लागेल की गुळ किसायच नाही माझी मी करते की बरोबर आणि ताईला एक नवीन वस्तू घेतली आपण ताई दाखव ओयो तर ताईला ही कानातलं केलं या कसं केलं या तुझ्या कानातले दिवस असं कानातच नव्हतं ज्यावेळेस लहानपणी बारशात आपण जी काय घेतो बारीक ती अर्धा ग्रामचं घेतलेलं होतं तिचं काय कानात वयाचं सारखं अडकायचं मोडायचं अडकायचं ती तुटायचं त्यापेक्षा काय केलं त्यातच थोडी ती मोडीला घालून त्यात थोडं आम्ही घालून आणि थोडी काय उधार ठेवून असं तिला कानातलं केलंय कारण बरीचशी मानायची ताईच्या कानात काय काय नाही नाही तिला आणा तसं तिला हे करू नका मग आणलं तिच्यासाठी तर कसं दिसतंय आज लय भारी दिसते का स्वतःच म्हणते मी अगो मम्मी लय भारी दिसते आरशात जाऊन बघता या लय छान आहे हो मला लय माहिती तिथे आहे आणि ती पण माझी माया करते एवढा एवढा जीव आहे पण सगळं कळतं तिला मला बरं नसलं की विचारणार काय उलट्या होत असल्या तर पाणी घेऊन येणार पटकीनं पप्पाला जाऊन सांगणार अशी कामं करते त्यामुळे तर मला तिची लय माया येते आता ह्यांच्या संग मम्मी लाडू करूया म्हणजे मी पप्पाला शेंगा सवय लागते तिनं स्वतः बघा एवढं शेंगा फोडले ते इतकं तर छान आहे खरंच लिखीशिवाय माया नसते उगाच म्हणते ती होय कालच्या जण प्रकृती बरी ना मित्रांनो काय करू वाटत नाही स्वयंपाक सुद्धा करू वाटत नाही पण तसंच काय म्हणते ती करायला लागते घे ती कुठं सोडायची दोन ह्यांना नुसतं भात तर शिजवून भाकरी करतो अगं तू मोठी हो मग काय नाही तू मोठी झाली मग करायची भाकरी येते तसं म्हणतोय पाहिजे तू निवांत बस माझी मी करते म्हणते भाकरी ताई फोडत फोडत निम शेंगदाण तोच खाल्लं की एकटीनं खाऊ द्यावं लेकर आहे आणि लाडू कधी करायचा अशानं हा लाडू आता करायचा आहे तर त्याला भाजून घेऊया तर घ्या लागली शेंगदाणा भाजून आणि काय असेल ती बघा हे आपल्याला काजू बदाम आणलेलं नुसतं कट करून घ्यावं म्हणलं कट करून घेतलं ना मग काय होतं या लय पीठ केलं पण नाही चांगलं लागायचं दाताखाली येईल उगच कसं तर म्हणून ह्यानी म्हणलं तुला काय असेल ते चिरून देतो काजू काय आपलं लगेच कट होणार पण बदाम थोडं कट करायला जरा जातणार आणि गुळ मी काळा मागितला होता त्या दुकानदाराला पण ते काय त्यानं असला दिला आता काय नाही असलं सगळं गुळ आले तर पहिलं गुळ कसलं भारी होतं त्यानं रक्त खरंच जास्त वाढत असेल बरं का ती काळा गुळ म्हणजे त्यात कॅल्शियम काय म्हणते तो कॅल्शियम असतं ना तर भाजून मस्त पैकी चांगलं फोटो असतो आणि तिकडं ते दाजींचं बघितलं का तिकडं बघा ताटात काय काय आहे काय हाय तवा काय आहे सांगा तुम्ही काय बळकू येईल की बघितल्या व्हिडिओ काय आहे ती एका ताटात हाय दोड्या म्हणजे उंबरा दोड्या नसते का त्याचं शिजवून ती भाजी बनवायची आहे आता दोड्या आती होती त्यावेळेस मी केलेल्या आणि ह्याने खाल्लेल्या पण हे म्हणते तर दोड्या मस्त लागते त्या आता भाजी तर बनवायची नुसतं काय त्याला शिजवून घेऊन कट करून ठेवलं या
त्याची भाजी बनवायची. आणि एक अजून ती पलीकडच्या ताटात आहे हिरवं, ती आहे काठीची भाजी, काटे माठ भाजी. काठी माठ भाजी. त्यानं काय होतं, सांधादुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी सगळं राहतं. मुलकाचं त्याला काट होतं, ते काय उपसाय सुद्धा येईना ते झाड तसलं. आणि उंबराच्या दोड्यापासून काय फायदा आहे माहिती आहे का? तीच आहे. ठीक आहे. हा, बरं फक्त तुम्ही सगळ्यात मणक्यातला खायला मणक्यातला गॅप भरून काढतं उंबराच्या दोड्यापासून. जी रुचिका असतो का ती जरी घेतला एक चमचा तरी ही होतं. आणि सगळ्यात जास्त कॅल्शियम कशात आहे? उंबराच्या दोड्यात आणि मोरिंगा शेवग्याच्या भाजीत दुधापेक्षा जास्त कॅल्शियम. म्हणून मोरिंगा असलं भाजी होय, ते शेवग्याच्या भाजीत सगळ्यात जास्त कॅल्शियम. आपल्याला पण सांगितले पालेभाज्याचा आहार. ते बीट राहिले, बीट तेवढं आणायचं. काल भेटलं नाही आम्हाला बीट, त्यामुळे आम्ही तसंच आलो. आता काय असेल ते शेंगदाण्याचं लाडू करून घेऊन एक रोज खायचा. शेंगदाण भाजून घे पटापटा. ही गुळाचं ही कसं करायचं काय किसावं लागेल हो. ती किसून किसून ही बारीक घ्या. करायचं, ती बारीक करायचं आणि मग लाडू बनवायचं. बाकीची पण कामं आहे ती पण करावं लागते ती. पण त्यात पण तुम्ही चांगलं आहे म्हणून बरं आहे. नाहीतर काय जुडीदार नुसतं काय म्हणते ते की माझ्या वर चढ असतं तर मग कायच नाही. नाहीतर तू करत नाही मी पण करत नाही असलं नाही म्हणून बरं आहे. तुमची तुम्ही करताय तरी. ताईला घेऊन आज शेळ्या ती बांधल्या त्या रानात, त्यामुळे मला पण बरं वाटतं या. कसं आहे माहिती आहे का, ज्याला ती अशक्तपण आलं ना जिची त्यालाच कळतंय. चालू ती जास्त वाटत नाही हो, त्यामुळं तसं होतं या. ह्यानी म्हणते तर हालचाल ती पाहिजे, पण काय म्हणावं असं जेवण पण जात नाही. आणि त्यात काय होतं या, आता लाडू बनवायचं इथं. लाडू तेवढं बनवलं का रिझल्ट येईल नाही येईल, पण दवाखान्यात तर जावं लागणार आहे. होय व होय ती होय टेस्ट करायची नाही का ते दोन दुसरे. करायचे ते करायचे ते. ती नेमकी आता कशाची येत्या काय मला एवढं त्यातलं कळत नाही. ते लिहून दिले डॉक्टरांनी. लिहून दिलं या. मग ती बहुतेक शरीरात सगळं कंटेंट बरोबर पाहिजे तर कुठं तर मॅनेज होतंय. आणि ही चक्कर मला आताच येत नव्हती, बरेच दिवसानं येत होती. आम्ही म्हणायचो पित्त होतंय, पित्तानं चक्कर येते. पण ज्यावेळेस ही रक्त चेक केलं पित्त अशक्तपणा पूर्ण अंगात आल्यामुळं अन्न खाल्ल्यानं उलट्या झाल्यानं रक्त कमी झाले आणि त्यामुळे चक्कर यायला लागली. हा त्यामुळे त्रास होऊ दे. पण कर लाडू. केलं लाडू म्हणजे नेमार्ध झाले तर नेमार्ध राहिले तर या. तुमच्या दाजीचं लय टोमणं ऐकून घ्यावं लागत होतं. चहाच पिती करती. आता मग चालू करा म्हणलं. आज काय खाल्लं नाही, पण उद्यापासून रोज एक सकाळी लाडू ह्या साईजचं केलं तर लय पण मोठं नाही तर केलं. ताईनं तर केली सुरुवात. नाही ना खा. अर्धा तिनं आधीच खाल्ला होता, पाणी प्याय गेलती आणि अर्धा आता खायला लागली. मस्त झाले तर ताई. मग काय दाजी काय बोलू ना तर काय झाले दाजीला. आता काय मी लाडू खायचा ज्याला खायचं आहे त्यानं करावं. मग आता चालू आहे की बा. उरक पटापटा. किती झाल्यात हे? 4-5 5 झाल्यात आणि ताईनं सहावा. 6वा खाल्ला आणि हातात 7वा. एकदम करायला लागल्यावर नाही उशीर लागत, पटापटा करते.